नमस्कार मित्रांनो, ऑटोबॉट डिटेलिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासाठी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये आम्ही टाईप 4 इनोवा 2015च्या मॉडेलवरती आम्ही गाडीवरती पूर्ण पेंट जॉब करणार आहोत. संपूर्ण ओव्हरऑल कंडिशन गाडीची बघता गाडी जवळजवळ 9 ते 10 वर्ष जुनी आहे आणि कस्टमरचं असं म्हणणं आहे की गाडीला ओव्हरऑल चांगला एक नवीन लुक मिळाला पाहिजे. गाडीची कंडिशन बघितल्यावरती असं कळालं की गाडीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये स्टोन चिपिंग, स्क्रॅचेस, गाडीचा जो ओरिजिनल जो कलर होता सुपर व्हाईट तो पूर्ण डल पडलेला आणि हेच कस्टमरला नको होतं आणि पूर्ण ओव्हरऑल एक नवीन फिनिश मिळण्यासाठी आम्ही त्यांना सजेस्ट केलं की पूर्ण गाडीला आपण पेंट करायचं. या गाडीच्या पेंटिंगमध्ये ओव्हरऑल जी आतमधली चेसिस आहे, डोर ओपन केल्यावरती जो आतमधला पोर्शन आहे ओरिजिनल ॲज इट इज मेंटेन होता. त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की ते तुम्हाला पेंट करायची गरज नाही, ओव्हरऑल फक्त आम्ही बाहेरनं गाडी पेंट करतो. पेंट करताना त्यामध्ये फ्रंट बंपर, रिअर बंपर ही खूप जास्त कंडिशनची खराब होती. त्याच्यामुळे आम्ही पार्ट चेंज करणार आहोत. त्यामध्ये गार्निश पट्टी, हँडल्स, या गोष्टी जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे एकदम खराब होतात आफ्टर टाईमनंतर ते आम्ही सगळे त्यामध्ये चेंज करणार आहोत आणि पूर्ण गाडीला एक पेंट बूथमध्ये पेंट करणार आहोत. इनोवाच्या पेंट जॉबमध्ये गाडीचं सर्वात पहिलं काम जे आहे, गाडीला आम्ही पूर्णपणे फुल फिटिंग करणार आहेत, ज्यामध्ये फ्रंटचा बंपर, रिअर बंपर, टेल लाईट्स, हेडलाईट्स, ग्रिल, हँडल्स, गार्निश पट्टी, डोर रबर्स, जे काही छोटे मोठे पार्ट्स आहेत ते पूर्ण खोलणार आहे. कारण ज्यामुळे गाडीचं जे पेंटिंग करण्यासाठी एकदम प्रॉपर होतं आणि फिनिशिंग चांगल्या प्रकारे येते आणि खोलून पूर्ण गाडीचं आम्ही पेंटिंगचं काम चालू करणार. गाडीचं खोलपिटींचं काम केल्यानंतर गाडीवरती आम्ही पूर्ण डेंटिंगचं काम करणार आहे. डेंटिंगचं काम करताना ऑलमोस्ट ज्या डिकाणी डेंट आहेत त्या ठिकाणी आम्ही मार्किंग करून घेतलेलं आहे. पूर्ण गाडीमध्ये जसं बघायला गेलं जास्त प्रमाणामध्ये डेंट नाहीत, पण आणि जे काही डेंट असतील ते आम्ही डेंट पुलरच्या साहाय्याने एकदम परफेक्ट काढणार आहोत. डेंट पुलरनी डेंट काढल्यामुळे पुट्टीचं जे काम आहे जास्त प्रमाणात लागत नाही आणि पुट्टीचं जे वर्क आहे हे खूप कमी होतं आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्या पेंट केलेल्या पॅनलला बबल वगैरे येणं, क्रॅक पडणं, कलर फेड होणं ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. तर चला आपण दाखवतो तुम्हाला आता की डेंटिंगचं काम गाडीवरती जास्त प्रमाणात डेंट नाही आहेत, परंतु आता डेंट पुलरच्या साहाय्याने आपण पूर्ण डेंट काढणार आहोत. तुम्हाला दाखवतो डेंटिंगचं काम. डेंटिंगच्या कामानंतर आपल्याला करायचं आहे पुट्टीचं काम. डेंटिंगच्या कामामुळे जे रफनेस येणार, जे पत्रा पुढे मागे होतो, पत्राची फिनिशिंग निघून जाते, तिला फिनिशिंग करण्यासाठी आपल्याला पुट्टीचं काम करावं लागतं. पुट्टीचं काम केल्यामुळे पुट्टी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुट्टी जेवढी चांगल्या कंपनीची आपण वापरतो तेवढं गाडीचा पेंट लॉंग लास्टिंग एकदम चांगला दिसतो. त्याच्यामुळे आता पुट्टीचं काम आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहे पूर्ण की आम्ही स्टार्ट टू एंड पुट्टीचं काम कसं केलं आहे. ती ज्यावेळी वापरतो आणि वापरल्यानंतर आपण पूर्णपणे ड्राय सँडिंग करतो. ड्राय सँडिंग केल्यामुळे पुट्टी आहे जी पाणी खेचून ठेवत नाही. आता तुम्ही बघत असाल की बऱ्याच ठिकाणी ड्राय सँडिंग पण करतात, वेट सँडिंग पण करतात. तर आपण टोटली पूर्ण ड्राय सँडिंग करतो
वेट सँडिंग करत नाही, कारण की वेट सँडिंग केल्यामुळे पुट्टी जी आहे पूर्णपणे पाणी खेचून घेते आणि आफ्टर टाईमनंतर त्या पेंटवरती बबल येतात. आपण टोटली पूर्ण ड्राय सँडिंग करतो, त्याच्यामुळे पाणी पुट्टी खेचून घेत नाही आणि लॉंग लास्टिंग पेंटवरती बबल, पॅचेस, येलोनेस, क्रॅक पडणं पेंट अशा गोष्टी होत नाही. तर गाडीचं पुट्टी आणि प्रायमरचं वर्क केल्यानंतर गाडीला आता पूर्णपणे आपण पेंट करणार आहोत. तुम्ही बघू शकता गाडी आता आपण आणली आहे पेंट बूथमध्ये, तुम्हाला दाखवतो. पहिली गोष्ट, गाडीचं आपल्याला पूर्ण ओव्हरऑल बाहेरनंच पेंट करायचं आहे, त्याच्यामुळे आपण गाडीचे डोर्स वगैरे कुठले ओपन केलेले नाही आहेत. जर आपल्याला पूर्ण चेसिस पण पेंट करायची असतील तर पूर्ण गाडीचे डोर वगैरे, बोनेटपासून डिकी वगैरे आपण पूर्ण डिस्पेंटल केली असती आणि पूर्ण गाडीला पेंट केलं असतं. तुम्हाला ओव्हर कंडिशन दाखवतो की ज्या ज्या ठिकाणी पेंट ओव्हर स्प्रे होऊ शकतो अशा ठिकाणी आपण पूर्ण मास्किंग केलेलं आहे, जसं की ग्लास असतील, टायर्स असतील आणि पूर्ण गाडीचे जे पेंटचं जे काम आहे पूर्णपणे चालू आहे. तर गाडीचं पेंट हे पेंट बूथमध्ये खूप चांगल्या प्रकारे होतं, कारण की पेंट बूथमध्ये ब्लोअर असतो. ज्यावेळी आपण पेंट करतो त्यावेळी जो पूर्ण पेंट आहे तो ब्लोअर खेचून घेतो. दुसरी गोष्ट, पेंटला प्रॉपर क्लीन ठेवण्यासाठी खालीच्या बाजूला ते गोष्ट फिल्टर पण असतो. तो पूर्ण जे डस्ट पार्टिकल्स उडतात सगळीकडे त्याला पण तो खेचून घेतो. भट्टीमध्ये पेंट करण्याचं कारण असं असतं की पेंट करताना भट्टीमध्ये लोकांचं असं म्हणणं असतं की भट्टीमध्ये पेंट करणं म्हणजे डायरेक्ट गाडी आतमध्ये गेली आणि ऑटोमॅटिकली पेंट होते. तर असं होत नाही. भट्टीमध्ये असं असतं की पेंट जेव्हा आपण ओव्हर स्प्रे करतो, तो पेंट जेव्हा हवेमध्ये उडतो, जेव्हा आपण लोकल बाहेर कुठे पेंट करतो, स्प्रे केल्यानंतर पेंट बाहेर उडतो हवेमध्ये, तोच परत येऊन बाकीच्या अजून पार्टवरती बसतो. पण भट्टीमध्ये ब्लोअर जो असतो वरती, हा पूर्ण पेंट वरून पण खेचतो आणि फिल्टर खाली असतो तो पूर्ण पेंट खालून पण खेचतो. हा एक फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण 30 डिग्री सेल्सिअसमध्ये पूर्ण पेंट करतो गाडीला आणि पूर्ण ओव्हरऑल पेंट झाल्यानंतर गाडीला आपण टेम्परेचर वाढवून 60 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेऊन जातो, ज्याच्यामुळे गाडीचा पूर्ण जो ओव्हरऑल पेंट असतो प्रॉपर सेट होतो. आता कसं असतं, ज्यावेळी आपण बाहेर पेंट करतो त्यावेळी कधी क्लायमेट अप अँड डाऊन असतं, कधी पावसाचे दिवस असतात, कधी थंडी असते, कधी गरमी असते. ह्या गोष्टींमुळे पेंटवरती खूप जास्त प्रमाणामध्ये फरक पडतो. तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठी प्रॉपर एक वे असतो जो भट्टी, ज्याला आपण पेंट बूथ म्हणतो. त्यामुळे पेंट बूथमध्ये गाडी पेंट केलेली योग्य असते आणि खूप लॉंग लास्टिंग पेंट हा तो गाडीवरती प्रॉपर राहतो. मी आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. इनोव्हाचं पेंटिंगचं काम हे पूर्णपणे झालेलं आहे. माझं नाव शुभम मेस्त्री, मी ऑटोबॉट डिटेलिंग फाउंडर. तुम्हाला ह्या प्रकारे कुठलंही काम करायचं असेल, कार पेंटिंग, कार ॲक्सेसरीज, कार डिटेलिंगचं, तर तुम्ही आमच्या वर्कशॉपला व्हिजिट करू शकता. आमचं शॉप जे आहे डोंबिवलीमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये खाली मी पूर्णपणे तुम्हाला आमचं ॲड्रेस, आमचं नाव, त्यासोबत आमचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे.
कुठल्याही प्रकारची काही जरी इन्क्वायरी असेल तर तुम्ही आमच्या वर्कशॉपला व्हिजिट करा आणि आमच्या दिलेल्या नंबरवरती ॲड्रेसवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.